जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आईसाहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. तर तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल 2024चा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, घटस्थापना कशी करावी व कोणी करावी याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हा सर्व भक्तांना माझी एक कळकळीची छोटीशी विनंती आहे की ज्या कुण्या भाविक भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आईसाहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून इथून पुढं आपण जे पण काय तुळजाभवानी मातेचे असेल, येडेश्वरी मातेचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सोडू त्यावेळेस सर्वप्रथम ते व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येतील, त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सगळ्यात पहिला तुम्हाला घेता येईल. हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश असतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ सर्व भाविक भक्तांपर्यंत शेअर करायचे आहेत, म्हणजे आपल्याकडून देखील एक सत्कर्म, देवांची जी काही खरी माहिती आहे ही तळागाळात पोहोचवून एक सत्कर्माचा हात आपल्याकडून देखील जे काय आहे तो लावण्याचा नक्कीच सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तर चला आपण आपल्या मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला आपण यावेळेस बघू की नवरात्र महोत्सव कधीपासून सुरुवात होत आहे. तर 2024ची शारदीय नवरात्र महोत्सव आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून जे काय आहे ते सुरू होत आहे. त्या दिवशी गुरुवार आहे, म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024ला जे काय आहे ती घटस्थापना होणार आहे. ती शुक्रवार 11 ऑक्टोबरपर्यंत जी काय आहे ती नवरात्र चालणार आहे. त्याचबरोबर शनिवारी 12 ऑक्टोबरला विजयादशमी दसरा म्हणून जे काय आहे तो साजरा केला जाणार आहे या 2024मध्ये. आता आपण एक महत्त्वाचं जाणून घेऊ, घटस्थापना आपल्या घरामध्ये करण्याच्या आधी प्राथमिक काय तयारी आपण केली पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर्वप्रथम जे काय आहे आपलं घर जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजेच दसरा काढून घ्यायचा आहे. म्हणजेच घरामधील जे काही वस्त्र असतील, कपडे, भांडे असतील किंवा इतर जे काही साहित्य आहे ते सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं आहे. जिथं आपण घट मांडणार आहोत ती जागा देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. गोमूत्र टाकून जे काय आहे ते पाण्यानं ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, मग अतिउत्तम होईल. आणि जरी यदा कदाचित घरामधील सर्व साहित्य धुणं शक्य नसेल तर जेवढं शक्य होईल तेवढ्या वस्तू जे काय आहेत घरातल्या त्या स्वच्छ करण्याचा आपण निस्वार्थपणानं जे काय आहे ती सेवा खरंच मनापासून जे काय आहे ते स्वच्छता करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जरी काही राहिलं तर तुम्ही तिथं गोमूत्र जे काय आहे ते शिंपून जागा स्वच्छ करू शकता, हे देखील सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. जेवढ्या वस्तू आपल्याला स्वच्छ करता येतील तेवढ्या करा, आणि ज्या काही गोष्टी आपल्याला स्वच्छ करता येत नाहीत त्या गोष्टी जे काय आहेत तिथं तुम्ही गोमूत्र शिंपून जे काय आहे त्या वस्तू शुद्ध करू शकता. शेवटी मनामध्ये भाव महत्त्वाचा आहे. आपलं मन शुद्ध असेल तर देव जे काय आहे ते आपल्याला दर्शन देऊन आपली जी काही सेवा आहे ती नक्कीच करून घेतो. त्यामुळे घरदारं स्वच्छ करण्यापेक्षा मन स्वच्छ करणं हे देखील काळाचं खूप जे काय आहे सध्या गरज म्हणायला हरकत नाही. या प्रसंगी मला संत रोहिदास महाराजांचं एक ब्रीद वाक्य आठवलं, मन चंगा तो कटोती में गंगा. यावरून तुम्हाला लक्षात येईल मन जर आपलं मोठं असेल, शुद्ध असेल तर देव जे काय आहेत ते गंगा यमुना देखील आपल्यापाशी जे काय आहे ते विराजमान होतात आणि आपला जे काही कृपा आशीर्वाद आहे ते भक्तांना देऊन जातात. याचं जे काय आहे हे उदाहरण मला आत्ता जे काय आहे ते आठवलं म्हणून तुम्हाला मी दिलं. आता प्राथमिक तयारी झाल्यानंतर, सर्व काही स्वच्छता झाल्यानंतर घरामधली पूजा अर्चना करून जे काय आहे ते घटस्थापना करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा की घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे. तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे प्रत्येक मुहूर्त हा शुभ असतो, पण काही विशिष्ट फलदायी किंवा उत्तम मुहूर्त म्हणून देखील काही वर्गणी केलेली असते किंवा गणना केलेली असते. तर प्रत्येक जे काय आहे त्या कार्याचा एक विशिष्ट शुभ मुहूर्त असतो किंवा उत्तम मुहूर्त असतो. त्यामध्ये जर ते कार्य केलं तर त्याचं कित्येक पटीनं फळ जे काय आहे ते उत्तम मिळतं किंवा कित्येक पटीनं जास्त फळ जे काय आहे ते मिळतं किंवा देवी देवता जे आहेत ते प्रसन्न होतात आपल्यावर असं मानलं जातं.
त्यामुळे श्रद्धाळू भाविक भक्तांच्या नेहमीच मनामध्ये प्रश्न असतो, कोणताही उत्सव सण असेल तर ते साजरा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, यावर सर्वांचं जे काय आहे ते लक्ष वेधलेलं असतं. त्यामुळे शुभ मुहूर्त जे काय आहे ते देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे. यावर्षी घटस्थापनेचे 2 शुभ मुहूर्त जे काय आहे ते सांगण्यात आलेले आहेत. एक जे काय मुहूर्त आहे ते सकाळचा आहे आणि दुसरा जे काय शुभ मुहूर्त आहे तो दुपारचा आहे. जरी कामानिमित्त सकाळच्या मुहूर्तावर जरी काही भाविक भक्तांना घटस्थापना करणं शक्य नसेल तर दुपारी सर्वजणच घटस्थापना करू शकतात. आता मी तुम्हाला ते मुहूर्त सांगतो की ज्या मुहूर्तावर तुम्ही जर घटस्थापना आपल्या घरामध्ये आईसाहेबांची केली तर तुम्हाला जे काय उत्तम फलश्रुती होईल हे सर्वांनी लक्षात घ्या. आता पहिला जे काही शुभ मुहूर्त आहे गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 त्या दिवशी सकाळी 6:15 पासून ते 7:22 जवळपास 1 तासाचा जे काही मुहूर्त आहे तो शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे घटस्थापनेसाठी. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर गुरुवार 2024 या दिवशी दुपारी 11:46 पासून ते 12:33 जे काय आहे हा देखील दुसरा शुभ मुहूर्त आहे. तर या दोन्हीपैकी तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता, दिवसभरही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण या 2 मुहूर्तावर केलं तर उत्तम फलदायी मानलं गेलेलं आहे. शेवटी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आपली भोळी भाबडी सेवा. पण जे शास्त्राला धरून चालतात किंवा खूप अत्यंत जे काही मनापासून आईसाहेबांची तंतोतंत साधना किंवा पूजा करण्याचे जे काही इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण हा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे. आता तिसरा मुद्दा, घटस्थापना करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही आपण धान्य पेरले जातात ते कोणते धान्य घ्यावे असं देखील बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो. काही सिटीमध्ये राहणारे लोक आहेत किंवा काही भाविक भक्त आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की त्याच्यामध्ये नेमकं कोणती धान्य आपण टाकली पाहिजेत. ते देखील मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. शक्यतो त्याच्यामध्ये सप्तधान्य टाकले तर अतिशय उत्तम आहे. काही जण 9 धान्य देखील त्याच्यामध्ये टाकतात. पण आता मी तुम्हाला प्रामुख्यानं त्याच्यामध्ये कोणती धान्य आपण टाकली पाहिजेत ते सांगतो. आता सप्तधान्यांमध्ये तुम्ही हरभरा घेऊ शकता, मूग घेऊ शकता, ज्वारी घेऊ शकता, मका घेऊ शकता, गहू घेऊ शकता, जोड घेऊ शकता, जवस घेऊ शकता आणि शक्य झालं तर आंबाडी जे आहे आंबाडीचे बिया मिळतात तर ते आंबाडीचे बी देखील तुम्ही किराणा दुकानातून आणून ते देखील त्यात टाकलं तर उत्तम फलदायी आहे. आणि त्याचबरोबर करडी देखील, आंबाडी आणि करडी हे अत्यंत उत्तम फलदायी जे काय आहे ते आहे. शक्यतो या 2 गोष्टी ज्या आहेत करडी आणि आंबाडी याचे बी जे आहेत ते शक्यतो तुम्ही घटस्थापनेमध्ये नक्की टाका. त्याचा अनुभव तुम्हाला खूप छान येईल. आंबाडी जी काय आहे ते आईसाहेबांना अत्यंत प्रिय आहे, तुळजाभवानी मातेला. म्हणूनच जे काय आहे घटस्थापना झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी जे काय आहे ते आंबाडीची भाजी आणि धपाटं जे काय आहे ते दाखवलं जातं आईसाहेबांना. त्यामुळे आंबाडीचे बी जर मिळाले तर नक्की त्याच्यामध्ये घटस्थापनेमध्ये टाका. आणि मी आत्ता जे तुम्हाला धान्य सांगितले त्यातले जे काय 5 प्रकारचे धान्य असतील, सप्तधान्य असतील किंवा 9 प्रकारचे धान्य असतील, जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे यथोचित श्रद्धेनं जे काय आहे ते घटस्थापनेसाठी तुम्ही जे काय आहे ती पेरणी करायची आहे या घटस्थापनेच्या याच्यामध्ये. शेवटी कोणताही देव हा भोळ्या भक्तीचा भुकेलेला असतो हे सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही भोळ्या भक्तीनं काहीही सेवा करा. आईसाहेब जे काय आहेत ते भक्तवत्सल आहेत, दयाळू मयाळू आहेत. तुमची सेवा नक्कीच रुजू करून घेतील आणि माझा विश्वास आहे तुम्ही श्रद्धेने जे काय आहे ते आईसाहेबांची सेवा केल्यानंतर एक ना एक दिवस त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. फक्त योग्य वेळ येण्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. कारण कोणतीही गोष्ट योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला मिळत नसते. ते म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्यामुळे योग्य वेळ यायची प्रत्येक भाविकांनी जे काय आहे ते वाट बघायची आहे. योग्य वेळ आल्यावर आईसाहेब नक्कीच तुम्हाला सोन्याहून पिवळं चमकवतील ही मला पूर्ण खात्री आहे. आता चौथा जे काय मुद्दा आहे, घटस्थापना कुणी करावी, तर यावर देखील मला बरेचसे फोन आले होते. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर घटस्थापना जी काय आहे ही परंपरेनं जे चालत आलेली आहे तीच शक्यतो करावी. ज्यांच्या घरामध्ये परंपरेनं घटस्थापना केली जाते त्यांनी करावी. जर एखाद्या घरामध्ये घटस्थापना याआधी कधी केलेली नसेल पण त्यांची इच्छा असेल की बाबा आपण चालू करावी घटस्थापना, तरी देखील तुम्ही करू शकता. खूप उत्तम आहे. पण त्यावेळेसच तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल की जे काय
मी आता घटस्थापनेची प्रथा म्हणजे चालवत आहे तर ती मी नित्य नियमानं चालवीन, त्याच्यामध्ये खंड पडू देणार नाही. कारण कोणतीही प्रथा जी आहे ती एकदा तुम्ही केली तर ती परंपरेनं चालत गेली पाहिजे, तर त्याचं जे काही फलश्रुती आहे ते आपल्याला मिळत असते. कोणतीही गोष्ट 1-2 वर्ष मनात आहे तवर केलं आणि नंतर ते सोडून दिलं हे चुकीचं आहे. त्यामुळे जर आपल्याला ते नित्य नियमाने कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या ती प्रथा आपल्याला चालवणं शक्य असेल तरच नवीन नवीन प्रथा जे काय आहेत त्या पाडाव्या असं मला वाटतं. शेवटी जे काय आहे ते तुम्ही सज्ञ आहात किंवा तुम्हाला समजतं की बाबा कुठली प्रथा आपण पाडावी कुठली नाही. माझं जे मत आहे ते मी तुम्हाला सांगितलं. शक्यतो जे आपल्याला करणं होतं पिढ्यानपिढ्या त्याच प्रथा पाडा आणि तीच सेवा करा. शेवटी आपल्या मनामध्ये जगदंबेचं स्थान आहे, हृदयामध्ये स्थान आहे, हे खूप आहे. आणि या नवरात्र महोत्सवामध्ये आईसाहेबांची मनापासून सेवा करा आणि उत्तम जे काय आहे फलश्रुतीचं वरदान आईसाहेबांकडनं नक्कीच मिळवा. आईसाहेब तुम्हाला जे काय आहे ते नक्कीच भरभरून जे काय आहे ते यश या वर्षामध्ये तुम्हाला देवो. हीच जगदंबे चरणी माझं छोटंसं साकड. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला खाली कमेंट्स करून आपलं बहुमूल्य जे काय कमेंट आहे ती नक्की मला द्या. लवकरच मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ देखील नवरात्रीच्या रिलेटेड जे काय आहे ते टाकणार आहे. मला भरपूर कमेंट्स येत आहेत आणि तुमच्या देखील मनामध्ये काही प्रश्न असतील जगदंबेविषयी तर तुम्ही मला इथं खाली कमेंट्समध्ये जे काही तुमची प्रश्न आहेत ते तुम्ही मांडू शकता. त्याच्यावर मी जे काही योग्य व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवून तुम्हाला जी काही माहिती आहे ती सर्वांपर्यंत दिली जाईल आणि तुमच्या प्रश्नामुळे लाखो भक्तांचे प्रश्न जे आहेत ते देखील सुटतील आणि तुमच्या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे ते इतरही भाविक भक्तांना तो प्रश्न पडलेला असू शकतो. त्यामुळे जे काय आहे ते तुम्हाला देखील त्याचं जे काही पुण्य आहे ते नक्कीच मिळेल. तर भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय येडेश्वरी, जय येडामाय.